बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीचे धडाधड 45 प्रश्न आणि रुपाली चाकणकरांची तब्बल 5.5 तास चौकशी। चाकणकरांची खरात प्रकरणातील भूमिका, तसल्या विधी आणि आर्थिक संबंधांबाबती या चौकशीतून मोठा खुलासा झालाय। पण नाशिकमध्ये झालेल्या चौकशीमध्ये नेमकं काय घडलं, खरात सोबतच्या फोटोसह इतर नेत्यांवर कोणता गौप्यस्फोट करण्यात आलाय, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केला का, चाकणकर एसआयटी समोर गेल्यानंतरही अडकू शकतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। बोंधू अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले आणि रुपाली चाकणकरांबाबतही अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली। एसआयटीने बोलावूनही चाकणकरांनी अनेक दिवस ही चौकशी टाळल्याची चर्चा होती। अखेर काल रुपाली चाकणकर नाशिकमध्ये एसआयटी समोर दाखल झाल्या। रविवारी दुपारी 12:30 वाजता महाराष्ट्र पोलीस अकादमीतील एसआयटीच्या कार्यालयात चाकणकर महिला वकिलांसह पोहोचल्या। एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल भारती यांनी चाकणकरांची कसून चौकशी केली। सुमारे 5 ते 6 तासांच्या एसआयटीच्या चौकशीनंतर सायंकाळी चाकणकर पोलीस अकादमीतून बाहेर पडल्या। महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकरांवर आहे। खरात सोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली। पण या चौकशीत एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी चाकणकरांवर प्रश्नांची सराबत्ती केली। बोंधू अशोक खरातला केव्हापासून ओळखता, खरात सोबतचे काढलेले फोटो आणि व्हिडिओ नेमके केव्हाचे आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत, मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कुणाच्या सांगण्यावरून येत होते, खरात संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक खात्यांमधून झालेत, अशोक खरात सोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या, खरात सोबत केलेल्या पूजाविधी कशासाठी केल्या गेल्या होत्या, पूजाविधीमुळेच खरात सोबत आर्थिक संबंध जोडले गेले होते का, खरातच्या आर्थिक व्यवहारांशी तुमचा संबंध काय, तुम्ही शिवनिका संस्थेवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का, शिवनिका संस्थेवर किती वर्ष विश्वस्त म्हणून काम पाहिलं, शिवनिका संस्थेच्या बैठकांमध्ये कोणतं कामकाज सुरू होतं, खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केला का, असे धडाधड प्रश्न करत चाकणकरांना एसआयटी अधिकाऱ्यांनी भांबावून सोडलं होतं। याला उत्तर देताना चाकणकरांनी कोणतं स्पष्टीकरण दिलंय तेही पहा। माझं कुटुंब वारकरी संप्रदायाचं असून मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरु मानलं होतं, असं रुपाली चाकणकर एसआयटी समोर म्हणाल्या। माझ्या आणि अशोक खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केला नाही, असंही रुपाली चाकणकरांनी सांगितलं। तसंच अशोक खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती, असंही उत्तर चाकणकरांनी एसआयटी समोर दिलं। पण प्रत्यक्षात चौकशी संपल्यानंतर चाकणकर बाहेर आल्या तेव्हा काय म्हणाल्या तेही पाहूयात। एसआयटीच्या चौकशीत मी सगळी समर्पक उत्तरे दिलीत, मला विश्वास वाटतो नक्कीच या उत्तरानं समाधान झालं असेल। पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन, काय प्रश्न विचारले ते मात्र अहवालातूनच तुम्हाला कळेल, अशी प्रतिक्रिया चाकणकरांनी चौकशीनंतर दिली। पण या चौकशीवरून विरोधकांनी शंका व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत कोणती शंका व्यक्त केली आहे तेही पहा। 2 महिन्यानंतर चौकशीला बोलावणं हा निव्वळ फारसा आहे, मुळात चाकणकरांना क्लीन चिट द्यायची जवळपास निश्चित झालंय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मग 5.5 तास खरंच चौकशी झाली की दिलासा देण्याबाबत खुलासा झाला, असे सवाल सुषमा अंधारेंनी केलेत। प्रकरण समोर आल्यापासून रुपाली चाकणकरांची चौकशी कधी होणार हा प्रश्न विचारला जात होता। चाकणकरांच्या अटकेची मागणीही केली जात होती। चहूबाजूंनी झालेल्या टीकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला होता। अखेर रविवारी चाकणकर एसआयटीच्या चौकशीवेळी उपस्थित राहिल्या। जवळपास 45 प्रश्न एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून चाकणकरांना विचारण्यात आल्याची माहिती आहे। आता चाकणकरांनी दिलेल्या उत्तरामुळे एसआयटीचं समाधान होतं का त्यांनीच दिलेल्या स्पष्टीकरणामुळे अडचणी वाढू शकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। चाकणकर या प्रकरणात दोषी आहेत का, चाकणकरांवर खरंच कारवाई होईल का, याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।